नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय आणि नात्यामधीलच तरुणाने चाकूने या तरुणीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। वैयक्तिक वाद होता आणि या वैयक्तिक वादामधूनच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे। तरुणीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलेला असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय, ही सगळी घटना घडली आहे आणि तरुणीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। 19 वर्षाची फिमेल आमच्याकडे ॲडमिट झाली विथ हिस्ट्री ऑफ स्टॅब इंजुरी। MLC जी नोंद आहे त्याच्यामध्ये गोल्फ क्लबला तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला स्टॅब केल्यामुळे तिला इमर्जन्सी आमच्याकडे घेऊन आणण्यात आलं। तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे। सध्या तिची परिस्थिती स्थिर आहे। CT स्कॅन करून वगैरे तिला ऑपरेशनसाठी एक्सप्लोरेशनसाठी घेतलेलं आहे। ऑपरेशननंतर आपल्याला डिटेल्स कळतील। तिची प्रकृती तिची थोडी काळजी करण्यासारखी आहे। पोटामध्ये तिला राईट इलियाक फोसामध्ये स्टॅब इंजुरी आहे। त्यामुळे आता एक्सप्लोरेशनसाठी घेतलं आहे OTमध्ये। त्याच्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट तिचे डिटेल्स कळतील।